अकाउंट्स कशा प्रकारे तयार करायचं आहे ते पाहायचं आहे. तर इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप फर्म पाहूया. पार्टनरशिप फर्मचा अर्थ काय होतो समजून चला. ए अँड बी दोघेही पार्टनर्स आहेत. ते दोघे एकत्रित येत आहेत आणि ठरवत आहेत की व्यवसाय आपण स्टार्ट करूया. व्यवसायाला लागणारं भांडवल आपण व्यवसायामध्ये गुंतवूया. त्या माध्यमातून व्यवसायामध्ये जो काही प्रॉफिट होईल किंवा व्यवसायामध्ये जो काही लॉस होईल तो आपण वाटून घेऊया, शेअर करून घेऊया. आता ही जी काही इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी ए अँड बी करणार आहे, फॉर एक्झाम्पल पार्टनर ए किंवा पार्टनर बी दोघे जण मिळून करणार आहेत, त्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीला आपण काय म्हणतो? पार्टनरशिप फर्म म्हणतो, भागीदारी संस्था म्हणतो. तर पार्टनरशिप ची जर आपण पार्टनरशिप फर्मची जर डेफिनेशन पाहिली तर डेफिनेशन काय होते तर चेक करा. पार्टनरशिप इज अन ऍग्रीमेंट. खूप महत्वाचं आहे. पहा, ए अँड बी एकत्रित येत आहेत आणि डिस्कस करतायत की बाबा आपण दोघेही मिळून बिझनेस स्टार्ट करूया. त्या बिझनेसला लागणारं कॅपिटल आपण इन्व्हेस्ट करूया, कॉन्ट्रीब्युट करूया. ऍक्टिव्हिटी ज्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आहेत ते कॅरी आउट करूया आणि त्या माध्यमातून होणारा जो काही प्रॉफिट आहे आफ्टर पर्टिक्युलर पिरियड तो वाटून घेऊया. तर याच्यामध्ये दोघेही पार्टनर्स काय होत आहेत सांगा बघूया. बिझनेस स्टार्ट करण्यासाठी, कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी ज्या रेग्युलर ऑपरेशन्स होणार आहेत पार्टनरशिप फर्म मध्ये, तर त्यामध्ये आणि प्लस त्याद्वारे जो काही प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल तो वाटून घेण्यासाठी दोघेही काय होत आहेत? सहमत होत आहेत. म्हणजे थोडक्यात दोघांच्या मध्ये काय बनत आहे? ऍग्रीमेंट बनत आहे. तर पार्टनरशिप फर्म ही विदाउट ऍग्रीमेंट इस्टॅब्लिशच होऊ शकत नाही. सो दॅट पार्टनरशिप इज द रिझल्ट ऑफ ऍग्रीमेंट. ओके. तर आपण डेफिनेशन मध्ये अशा प्रकारे लिहू शकतो. पार्टनरशिप इज अन ऍग्रीमेंट बिटवीन टू और मोर पर्सन्स. खूप महत्वाचा आहे. दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्तींमधील हा करार आहे, ज्याच्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित येत आहेत आणि सहमत होत आहेत. कशासाठी सहमती होत आहेत बघा? हु हॅव अग्रीड टू शेअर द प्रॉफिट्स और लॉसेस ऑफ द बिझनेस कॅरीड बाय ऑल और एनी वन ऑफ देम ऍक्टिंग फॉर ऑल. दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित येतील, व्यवसायासाठी लागणारं भांडवल ते काय करतील? व्यवसायामध्ये गुंतवतील, व्यवसाय चालवतील सर्वजण मिळून किंवा एखादी व्यक्ती सर्वांसाठी मिळून व्यवसाय चालवेल आणि त्यातून होणारा प्रॉफिट किंवा लॉस वाटून घेण्यासाठी ते काय होत आहेत? सहमत होत आहेत, ऍग्रीड होत आहेत. भारतामध्ये, इंडियामध्ये पार्टनरशिप फर्म ज्या वेगवेगळ्या आहेत, पार्टनरशिप फर्म मध्ये जे बिझनेस कॅरीड होत आहेत त्यांना गव्हर्न करण्यासाठी इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 मध्ये स्थापन झालेला आहे. कधी आलेला आहे बघा? 1932 मध्ये. त्याला आपण नाव काय दिलेलं आहे बघा? इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932. आता ही जी काय आपण इंट्रोडक्शन पाहिलं, जे काही डेफिनेशन पाहिले, त्या माध्यमातून काही फीचर्स आपल्याला सांगता येतात. ते फीचर्स काय काय आहेत ते चेक करून घ्या. फीचर्स काय आहेत बघा? पार्टनरशिप इज द रिझल्ट ऑफ अग्रीमेंट. पहा, दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित येत आहेत तर निश्चितच त्यांच्यामध्ये अग्रीमेंट असणं गरजेचं आहे. विदाउट अग्रीमेंट पार्टनरशिप एक्झिस्टच होऊ शकत नाही. मग हा अग्रीमेंट कसा असू शकतो? अग्रीमेंट ऑफ पार्टनरशिप बिझनेस मे बी इन ओरल ऑर इन रिटर्न फॉर्म. पार्टनरशिप फर्म जी आहे तिचा जो अग्रीमेंट आहे, जे काय पार्टनर्स बनवणार आहेत ते एकतर ओरली बनवतील किंवा रिटर्न फॉर्म मध्ये बनवतील. तसं काही कंपल्शन नाही आहे. पण जर पार्टनर्स मधील जे काही भविष्यातील डिस्प्यूट्स आहेत, फ्युचर डिस्प्यूट्स आहेत, वाद जे आहेत ते जर टाळायचे असतील तर निश्चितच लक्षात ठेवा पार्टनरशिप फर्मचा अग्रीमेंट कसा असला पाहिजे? रिटर्न फॉर्म मध्ये असला पाहिजे. रिटर्न फॉर्म मध्ये जर बिझनेस कशा प्रकारे कॅरीड होणार आहे त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स मेन्शन केलेले असतील तर निश्चितच पार्टनरशिप फर्मला देखील फ्युचरमध्ये जर काही डिस्प्यूट्स अराईज होत असतील पार्टनर्स मध्ये तर ते काय करता येतात? इलिमिनेट करता येतात. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट वन पहा. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 नुसार काय सांगितलेलं आहे? प्रोव्हिजन असा आहे की इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 काय सांगते? इन इंडियामध्ये ऑप्शनल आहे. ऑप्शनल म्हणजे काय? कुणालाही त्यांनी कंपल्शन केलेलं नाही. रजिस्ट्रेशन कंपल्शन असावं की ऑप्शनल असावं ते प्रत्येक स्टेटचा विषय आहे. जर इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 नुसार जर पाहिलं तर ऑप्शनल आहे इन इंडियामध्ये. आता पर्टिक्युलर स्टेट समजून चला, महाराष्ट्र स्टेटमध्ये आला तुम्ही तर महाराष्ट्र स्टेटमध्ये महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट म्हणते की रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म, जर पार्टनरशिप फर्म तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये
स्टार्ट करत असाल तर निश्चितच कंपल्सरी आहे तिचं रजिस्ट्रेशन करणं, नोंदणी करणं. नेक्स्ट वन आहे, पार्टनर्सनी जे काही बिझनेस स्टार्ट करण्याचं ठरवलेलं आहे तो पार्टनरशिप बिझनेस, पार्टनरशिप फर्म कायद्याच्या चौकटीत बसून काम करत असले पाहिजे. म्हणजेच थोडक्यात कायद्याच्या चौकटीत बसणारा, कायद्यानुसार चालणारा बिझनेसच त्यांना करता येईल, लॉफुल बिझनेसच करता येईल, असेच कंडक्ट, असेच ऍक्ट करता येतील पार्टनर्सना जे कायदेशीर आहे. इलिगल बिझनेस, इलिगल ऍक्टिव्हिटी पार्टनर्सना करता येणार नाहीये. नेक्स्ट वन, पार्टनरशिप फर्म जर फॉर्म करायची असेल तर आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, कमीत कमी 2 व्यक्तींची आवश्यकता आहे. आणि जास्तीत जास्त कमाल मर्यादा किती आहे, तर त्याची इन्फॉर्मेशन इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 मध्ये सांगितलेलं नाही, तर कंपनी ऍक्ट 2013 मध्ये त्याचे इन्फॉर्मेशन दिलेले आहे. जास्तीत जास्त 50 पार्टनर म्हणून व्यवसायात चालतील, पार्टनरशिप फर्म मध्ये चालतील. 51वा भागीदार पार्टनरशिप फर्म मध्ये अलाउड केला जाणार नाही. तर मिनिमम 2 पार्टनर आणि मॅक्झिमम किती आहे, 50 पार्टनर्स. पुढे चला, पार्टनर्सची लायबिलिटी कशी राहणार आहे पार्टनरशिप फर्म मध्ये. लायबिलिटी म्हणजे देयता, म्हणजे जबाबदारी. फॉर एक्झाम्पल पहा, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी करतायत पार्टनर्स, त्या माध्यमातून काही वेळेला अशी परिस्थिती उद्भवू शकते की काही पिरियड नंतर फर्मच्या असेट्स पेक्षा लायबिलिटीज जास्त होऊ शकतात आणि वेळेत देणी भागवलेली नसल्यामुळे फर्म इन केस बँकरप्ट होऊ शकते. आणि अशा केसमध्ये फर्मचे असेट्स तर सफिशियंट राहणार नाहीयेत फर्मच्या लायबिलिटीज पे करण्यासाठी. तर अशा परिस्थितीमध्ये ज्या अनसेटल्ड डेप्ट्स आहेत, अनसेटल्ड लायबिलिटीज आहेत, ती जी अमाऊंट आहे अनसेटल्ड लायबिलिटीची, ती पार्टनर्सच्या प्रायव्हेट इस्टेट मधून ते पैसे कव्हर करण्यात येतील. म्हणजे पार्टनर्सची लायबिलिटी ही काय आहे, अनलिमिटेड आहे, अमर्यादित आहे. पहा, हा एक ड्रॉबॅक आहे पार्टनरशिप फर्मचा, ज्याच्यामध्ये रिस्क राहते. जर फर्मच्या असेट्स मधून फर्मच्या पूर्ण लायबिलिटीज सेटल होऊ शकल्या नाही, तर अशा वेळेला पार्टनर्सच्या प्रायव्हेट इस्टेट मधून पैसे रिकव्हर केले जातील. आणि हे रिकव्हर कुणाकडून केले जातील, जे क्रेडिटर्स आहेत फर्मचे. निश्चित लक्षात ठेवा, हा एक ड्रॉबॅक आहे. नेक्स्ट, पार्टनरशिप फर्म जे पार्टनर्स चालवत आहेत त्याच्यामध्ये जी काय मॅनेजमेंट आहे, त्या मॅनेजमेंटमध्ये ईच अँड एव्हरी पार्टनरला ऍक्टिव्ह पार्टिसिपेट म्हणजे सक्रिय सहभाग नोंदवण्याचा अधिकार आहे. ईच अँड एव्हरी पार्टनर कॅन चेक द बुक्स ऑफ अकाउंट्स, कॅन इंटरफेअर इन टू द डे टू डे मॅनेजमेंट ऑफ द बिझनेस. एखादा पार्टनर दुसऱ्या पार्टनरला मॅनेजमेंटमध्ये सक्रिय सहभाग नोंदवण्यापासून रोखू शकत नाही. म्हणजे थोडक्यात मॅनेजमेंट कशा फॉर्म मध्ये असतं पार्टनरशिप फॉर्मचा, डेमोक्रेटिक फॉर्म मध्ये असतं. कोणत्या फॉर्म मध्ये, डेमोक्रेटिक फॉर्म मध्ये. नेक्स्ट वन, द प्रोसेस ऑफ डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म. डिझोल्युशन म्हणजे टू कम्स टू अन एंड, टू कम्स टू अन एंड. एक मिनिट पहा, टू कम्स टू अन एंडचा अर्थ काय होतो की जर पार्टनरशिप फर्म बंद करायची असेल पार्टनर्सना, तर पार्टनर्स ना इतकी मोठी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायची नाहीये. कॉम्प्लेक्स लिगल प्रोसिजन्स मधून, प्रोव्हिजन्स मधून जाण्याची गरज नाही. अतिशय सिंपल प्रोसेस आहे. एखादा पार्टनर अदर पार्टनरला ऍज पर रिटर्न नोटीस देऊन देखील काय करू शकतो, पार्टनरशिप फर्म बंद करू शकतो. आणि जर पार्टनरशिप डीड मध्येच माहिती दिलेली असेल कधी फर्म बंद होणार आहे, तर निश्चित त्या पिरियड नंतर फर्म बंद होऊ शकतो. तर प्रोसेस कशी आहे डिझोल्युशनची, व्हेरी सिंपल आहे. रिलेशन बिटवीन पार्टनर्स मध्ये कशा स्वरूपाचे असतात, प्रिन्सिपल अँड एजंट फॉर्म मध्ये आहे. म्हणजे पार्टनर ऍज अन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी करत असताना, डेली बिझनेस ऑपरेशन्स करत असताना तो एजंट म्हणून काम करत असतो. आणि समजून चला प्रॉफिटमध्ये त्याला हिस्सा घ्यायचा आहे, असेट्स मध्ये त्याला शेअर भेटणार आहे, तर त्यावेळेला तो प्रिन्सिपल म्हणून काम करतो. म्हणजे थोडक्यात पार्टनर्स मधील रिलेशन्स कसे आहेत, प्रिन्सिपल अँड एजंट फॉर्म मध्ये आहेत. नेक्स्ट वन आहे, पार्टनर्स आर जॉईंटली ओनर इन टू द असेट्स ऑफ द फर्म. फर्मच्या ज्या असेट्स क्रिएट होणार आहेत त्याच्यामध्ये पार्टनर जॉईंटली ओनर आहेत, संयुक्तपणे. कुणाही एका पार्टनरची असेट मध्ये ओनरशिप असणार नाही. सर्वांची त्यांचा जो काही प्रॉफिट शेअर आहे त्यानुसार असेटमध्ये ओनरशिप असेल. त्याच पद्धतीने पार्टनर्स जे काही फर्मच्या लायबिलिटी क्रिएट होणार आहेत त्या लायबिलिटीसाठी ते कसे लायबल आहेत,
जॉईंटली लायबल आहे. एकटा पार्टनर फक्त लायबल राहणार नाहीये. लायबिलिटी कशी असते? जॉईंटली आणि सेव्हरली असते. सेव्हरलीचा अर्थ असा आहे, एखादा पार्टनर जर इन्सॉल्वंट झाला तर त्याची लायबिलिटी ही अदर पार्टनर्सने काय करायची आहे? शेअर करायची आहे. ती विभक्त होते त्यावेळेला. तर पार्टनर्स jointly owner right into the assets of the partnership firm, and they are jointly and severally liable for the liability of the partnership firm. हे काही फीचर्स आहेत पार्टनरशिप फॉर्मचे. आता आपल्याला पाहायचं आहे, एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेला आहे, पार्टनरशिप डीड म्हणजे काय? पहा, मी सांगितलेलं होतं, पार्टनरशिप इज द रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंट ऑफ पार्टनरशिप कॅन बी इन ओरल फॉर्म ऑर इन रिटर्न फॉर्म. ओके. आता पहा, तो जो काही रिटर्न फॉर्म मध्ये पार्टनरशिप ॲग्रीमेंट बनत आहे त्यालाच पार्टनरशिप डीड म्हणतात. आता त्या रिटर्न फॉर्म मध्ये काय दिलेलं आहे? हाऊ टू ऑपरेट द पार्टनरशिप बिझनेस. पार्टनरशिप बिझनेसच्या ऍक्टिव्हिटी कशा कार्यान्वित होणार आहेत. मग यामध्ये रूल्स दिलेले आहेत, टर्म्स दिलेले आहेत, कंडिशन्स दिलेत, रेग्युलेशन दिलेत, हाऊ टू ऑपरेट द बिझनेस. पहा, पार्टनरशिप डीड संदर्भात जर इन्फॉर्मेशन आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये क्वेश्चन आला तर निश्चित स्वरूपात अशा स्वरूपात लिहायचं आहे. पार्टनरशिप डीड इज द रिटर्न डॉक्युमेंट. काय आहे? इट इज द रिटर्न डॉक्युमेंट कंटेनिंगचा अर्थ काय होतो? समावेश असणे. कशाचा समावेश आहे त्या रिटर्न डॉक्युमेंटमध्ये? कंडिशन्स, अटी अँड रेग्युलेशन्स, नियम, कायदे रिगार्डिंग फर्म्स ऑपरेशन. फर्म कशा प्रकारे कार्यान्वित होणार आहे, फर्मचे ऍक्टिव्हिटीज कशा प्रकारे फर्म कॅरी आउट करणार आहे, त्या संदर्भात थोडक्यात नियमावली, अटी, कंडिशन्स याच्यामध्ये दिलेल्या असतात. नेक्स्ट वन, पार्टनर्स कॅपिटल. पार्टनर्स कॅपिटलचा अर्थ काय होतो? टोटल अमाऊंट कॉन्ट्रीब्युटेड बाय पार्टनर इन टू बिझनेस इन द फॉर्म ऑफ कॅश और इन द फॉर्म ऑफ असेट इज नोन एज पार्टनर्स कॅपिटल. पार्टनरने व्यवसायात काय गुंतवलं? कॅपिटल गुंतवलं इन द फॉर्म ऑफ कॅश, इन द फॉर्म ऑफ असेट. आता पहा, पार्टनर ओनर आहे पार्टनरशिप फर्मचा. त्यामुळे पार्टनरशिप फर्मला लागणारा जो काय पैसा आहे ते पार्टनर्स काय करणार आहेत? म्युच्युअली ऍग्री होऊन जी काय अमाऊंट ठरवतील ते त्यानुसार काय करणार आहेत? पे करणार आहेत, पार्टनरशिप फर्म मध्ये इन्व्हेस्ट करणार आहेत. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मेंटेन करण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे ती फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे, आणि सेकंड मेथड जी आहे ती फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आहे. आता फिक्स्ड कॅपिटल मेथडचं वैशिष्ट्य काय पहा. इयर आफ्टर इयर पार्टनर्स कॅपिटल बॅलन्सेस फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये काय राहतात? कॉन्स्टंट राहतात, बदलत नाही. फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये, अंडर फिक्स्ड कॅपिटल मेथड, पार्टनर्स कॅपिटल बॅलन्सेस रिमेन्स कॉन्स्टंट ईच अँड एव्हरी इयर. अनदर एक्झाम्पल याचं एक आहे, वैशिष्ट्य आहे. अंडर पार्टनर्स अंडर फिक्स्ड कॅपिटल मेथड two accounts are open. First one is partners capital account, second one is partners current account. पहा, फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये दोन महत्वाचे वैशिष्ट्य आहेत याचे मेथडचे. एक, इयर आफ्टर इयर पार्टनर्स कॅपिटल बॅलन्स कॉन्स्टंट राहतात. सेकंड काय आहे की याच्यामध्ये दोन अकाउंट ओपन केले जातात, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट. सेकंड मेथड जी आहे ती फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आहे. ही एक्झॅक्ट अपोजिट आहे फिक्स्ड कॅपिटल मेथडच्या, ज्याच्यामध्ये काय होतं की पार्टनर्सचे कॅपिटल बॅलन्सेस इयर आफ्टर इयर चेंजेस होत राहतात, बदलत राहतात. स्पेलिंग व्यवस्थित समजून घ्या. पर्यायी शब्द सुचवा म्हणून येतं, त्याच्यामध्ये 1 मार्कासाठी आपल्याला हा वर्ड सुचवायचा, तर निश्चितच स्पेलिंग आपले बरोबर असले पाहिजे. तुम्ही कन्सिडर कराल की बाबा मी लिहिलेलं आहे सर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, पण तुम्हाला फ्लक्च्युएटिंगचं स्पेलिंग जर लिहिता आलं नाही तर निश्चितच तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत. FLUCTUATING फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये पार्टनर्स कॅपिटल बॅलन्सेस इयर आफ्टर इयर चेंजेस होत राहतात. याच्यामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य आहे, याच्यामध्ये ओनली वन अकाउंट ओपन केला जातो, त्याचं नाव काय आहे? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे. कोणता अकाउंट आहे? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये काय होतं? पार्टनर्स कॅपिटल बॅलन्सेस चेंजेस होत राहत आहेत इयर आफ्टर इयर. दोन अकाउंट याच्यामध्ये ओपन करतो आपण, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये पार्टनरचं कॅपिटल बॅलन्सेस काय होत आहेत? चेंजेस होत आहेत इयर आफ्टर इयर, आणि याच्यामध्ये एकच अकाउंट ओपन केला जातोय, त्याचं नाव आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता पाहूया फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये कंबाईन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि कंबाईन पार्टनर्स करंट अकाउंट कसा तयार केला जातो.
तर पहा, पहिल्यांदा मी सांगतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट चं स्वरूप काय आहे. हा पर्सनल अकाउंट आहे बाळा. काय आहे? पर्सनल अकाउंट आहे. जस्ट 1 मिनिट स्टुडंट्स. खूपसा प्रॉब्लेम होतोय शेअर करत असताना. ओके. हा याचं फॉर्म काय आहे? पर्सनल अकाउंट आहे. निश्चित लक्षात ठेवा. आता आपल्याला बिझनेस एंटिटी कॉन्सेप्ट नुसार माहित आहे बिझनेस अँड ओनर दोघेही सेपरेट आहे. बिझनेसला ओनर चालवतोय सगळं बरोबर आहे, पण आपल्याला अकाउंटिंग मध्ये इच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन इन द पर्स्पेक्टिव्ह कुणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न रेकॉर्ड करायचे आहेत, बिझनेसच्या पर्स्पेक्टिव्हनं रेकॉर्ड करायचे आहेत. बरोबर आहे. तर ओनरचा पर्स्पेक्टिव्ह आपल्याला लक्षात घ्यायचा नाहीये. तर व्यवसायामध्ये जे काय कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे पार्टनरने, तर व्यवसाय काय म्हणतो की मी पैसे देणं लागतो. कुणाला देणं लागतो? ओनरला देणं लागतो. म्हणून कॅपिटल व्यवसायाची लायबिलिटी असते. आता आपण रेकॉर्ड करत असताना कशा स्वरूपात रेकॉर्ड करायचं आहे? क्रेडिट साइड म्हणजे जे जे पैसे आपण देणं लागतोय पार्टनरना ते क्रेडिट साईडला नोंदवायचे. आणि डेबिट साईड म्हणजे काय आहे? जे जे पैसे आपल्याला मिळायचे आहेत, घ्यायचे आहेत, पैसे वसूल करायचे आहेत पार्टनरकडून, पार्टनरच्या कॅपिटल मधून वसूल करायचे आहेत, ते आपण डेबिट साईडला लिहिणार. ओके. तर व्यवसायामध्ये ज्या वेळेला फिक्स्ड कॅपिटल मेथड नुसार व्यवसायामध्ये पार्टनर्सनी जे काही कॅपिटल गुंतवलेलं आहे ती अमाऊंट कुठे लिहिली जाते? इनिशियल कॅपिटल बॅलन्स क्रेडिट साईडला लिहिला जातो. त्याच्या व्यतिरिक्त काही ऍडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस केलेलं असेल ड्युरिंग द इयर, ती अमाऊंट देखील कुठे लिहिली जाते? क्रेडिट साईडला नोंदवली जाते पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला फिक्स्ड कॅपिटल मेथडनुसार. आता पहा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट निश्चित लक्षात ठेवायचं आहे. कॅपिटल लायबिलिटी आणि लायबिलिटीचा बॅलन्स नेहमी क्रेडिट बॅलन्स असतो. त्यामुळे क्रेडिट साईडच एक्सेस येणार आहे. त्यामुळे दोन्ही साईडला लिहून घेऊन आपण टू बॅलन्स कॅरीड डाऊन जो लिहिला हा काय शो करतोय आपल्याला माहित आहे? क्रेडिट बॅलन्स शो करतोय. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑलवेज शोज क्रेडिट बॅलन्स लिहून दिलेला आहे बघा मी. आणि तो कुठं शो केला जातो? अपेड केला जातो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये पार्टनर्सनी व्यवसायामध्ये गुंतवलेलं सुरुवातीचं कॅपिटल हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ब्रॉड डाऊन करण्यात येतं. चालू वर्षामध्ये त्यांनी काही ऍडिशनल अमाऊंट कॅपिटल म्हणून कॅश किंवा असेटच्या फॉर्ममध्ये इन्व्हेस्ट केलेली असेल तर ती पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवण्यात येते. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑलवेज क्रेडिट बॅलन्स शो करतो आणि तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला शो करण्यात येतो. आता नेक्स्ट जो अकाउंट आपण याच्यामध्ये तयार करत आहोत तर तो अकाउंट कोणता आहे? तर तो अकाउंट आहे पार्टनर्स करंट अकाउंट. आता पार्टनर्स करंट अकाउंट का ओपन केला जातो? याच्यामध्ये ऍडजस्टिंग जे ट्रान्झॅक्शन्स आहेत रिलेट्स विथ द पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट संबंधित सर्वचे जे काही ऍडजस्टिंग ट्रान्झॅक्शन आहेत ते पार्टनर्स करंट अकाउंट थ्रू केले जातात. कोणत्या मेथडमध्ये? पहा, फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये. आता ऍडजस्टिंग ट्रान्झॅक्शन कोणकोणते असू शकतात? एखाद्या पार्टनरला आपल्याला कॅपिटल वरती व्याज द्यायचं आहे, इंटरेस्ट द्यायचा आहे, किंवा एखाद्या पार्टनरला सॅलरी द्यायची आहे किंवा कमिशन द्यायचं आहे. एखाद्या पार्टनरने व्यवसायातील गुड्स किंवा कॅश पर्सनल यूज साठी वापरलेले असेल, त्याला आपण ड्रॉइंग्स म्हणतो, त्या ड्रॉइंग्स वरती आपण इंटरेस्ट चार्ज करणार असू, किंवा प्रॉफिट झालेला असेल व्यवसायाला तर त्या प्रॉफिट आपण वाटून देणार असू पार्टनर्सना, किंवा लॉस झालेला असेल तर तो वसूल करणार असू आपण पार्टनर्स कडून, तर त्या सर्व ऍडजस्टिंग ट्रान्झॅक्शनची नोंद पार्टनर्स करंट अकाउंट थ्रू केली जाते फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये. तर ह्या पार्टनर्स करंट अकाउंटचं स्वरूप काय? पहा, पार्टनर्स करंट अकाउंट हा डेबिट बॅलन्सही शो करू शकतो, क्रेडिट बॅलन्सही शो करू शकतो. तर डेबिट बॅलन्स जर इनिशियल कॅपिटल करंट अकाउंट वरती असेल तर तो टू बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणून लिहायचा आहे. आणि जर क्रेडिट बॅलन्स असेल तर तो कुठं शो करायचा आहे? पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. समजून चला, एखाद्या पार्टनरला किंवा ऑल पार्टनर्सना आपल्याला कॅपिटल वरती इंटरेस्ट प्रोव्हाइड करायचा आहे. तर जे जे पैसे द्यायचे ते मी पहिल्यांदा सांगितले, पार्टनर्सना जे जे पैसे आपण देणं लागतो आपण म्हणजे व्यवसाय, ते क्रेडिटला नोंदवायचं आहे. जे जे पैसे वसूल करायचे आहेत पार्टनर्स कडून ते कुठून नोंदवायचे आहेत? आपल्याला डेबिट साईड. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, व्यवसाय कॅपिटल वापरत आहे पार्टनर्स कडून, त्याच्यावरती व्याज द्यायचं ठरलं, इंटरेस्ट द्यायचं ठरलं तर निश्चितच आपण पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवणार. एखाद्या पार्टनरला कमिशन द्यायचं आहे, एखाद्या पार्टनरला सॅलरी द्यायचं आहे, ते देखील अमाऊंट आपण क्रेडिट साईडला नोंदवणार पार्टनर्स करंट अकाउंटच्या. आणि
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरील जर नेट प्रॉफिट आलेला असेल चालू वर्षामध्ये, तो देखील आपण पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवणार आहोत. पहा, आणि आता आपल्याला डेबिट साईडला शिफ्ट व्हायचं आहे. जर पार्टनर्सने चालू वर्षामध्ये काही ड्रॉइंग्स असतील, म्हणजे व्यवसायातील कॅश किंवा गुड्स पर्सनल यूजसाठी वापरलेले असतील, तर ते पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला येतील. जर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग चार्ज केलेला असेल तर तो पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला येईल. जर व्यवसायाला लॉस झालेला असेल चालू वर्षामध्ये, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरील लॉस, आपण नेट लॉस जो आहे तो पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला पाठवणार. तर याच्यामध्ये करंट अकाउंटचे क्रेडिट साईड ही मोठी येऊ शकते किंवा डेबिट साईड ही मोठी येऊ शकते. दॅट डझंट मॅटर, कारण की पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट बॅलन्स ही शो करू शकतो किंवा क्रेडिट बॅलन्स शो करू शकतो. आता पहा बाळांनो, खूप महत्वाचं आहे. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये आपण सर्वच्या सर्व ऍडजस्टिंग ट्रान्झॅक्शन्स संबंधित पार्टनर्सच्या कॅपिटल संबंधित आपण कुठं नोंदवतोय? पार्टनर्स करंट अकाउंटला. इंटरेस्ट ऑन कॅपिटल क्रेडिटला जाणार आहे, कमिशन देणं लागतोय क्रेडिटला, सॅलरी देणं लागतोय क्रेडिट, प्रॉफिटमध्ये हिस्सा देणं लागतोय क्रेडिटला, ड्रॉइंग अमाऊंट वसूल करायची आहे डेबिटला, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट वसूल करायचा आहे डेबिट साईडला, नेट लॉस आला वसूल करायचा डेबिट साईडला. तर फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये सर्व ऍडजस्टिंग ट्रान्झॅक्शन करंट अकाउंट थ्रू केले जातात. पार्टनर्स करंट अकाउंट वरती जर डेबिट बॅलन्स आला तर तो असेट साईडला शो करायचा आहे. पार्टनर्स करंट अकाउंट वरती जर क्रेडिट बॅलन्स येत असेल तर तो आपल्याला पुढे शो करायचा आहे लायबिलिटी साईडला. पुढे जाऊया, थोडंफार इन्फॉर्मेशन आपल्याला पाहायचं आहे. ऑल ऍडजस्टिंग ट्रान्झॅक्शन्स रिलेटेड विथ द पार्टनर्स करंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट रेकॉर्डेड टू पार्टनर्स करंट अकाउंट अंडर फिक्स्ड कॅपिटल मेथड, हे आपण पाहिलं. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल, जे काय आपण भागीदारांनी व्यवसायामध्ये कॅपिटल गुंतवलंय त्याच्यावरती व्याज देणार आहे, तर तो व्यवसायाचा खर्च होतो. एखाद्या पार्टनरला सॅलरी आपण देणं लागतोय, व्यवसाय देणं लागतोय, तर देणार असेल, निश्चित अलाउड करत असेल तर तोही व्यवसायासाठी एक्सपेन्सेस आहे तेही. एखाद्या पार्टनरला आपण कमिशन देणं असू आपण म्हणजे व्यवसाय, तर तो व्यवसायासाठी एक्सपेन्सेस आहे. आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग मात्र काय आहे? व्यवसायासाठी इन्कम आहेत. हे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. आता फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडकडे वळूया. आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये पार्टनर्सचे कॅपिटल बॅलन्सेस काय राहतात? चेंजेस होत राहतात, कॉन्स्टंट नाहीत राहत, चेंजेस होत राहतात. हे चेंजेस का होत आहेत? कारण की याच्यामध्ये एकच अकाउंट आपण ओपन करतो, त्याचं नाव आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. याच्यामध्ये पार्टनरचं इनिशियल कॅपिटल बॅलन्स आपण कुठं नोंदवतो? क्रेडिट साईडला. इनिशियल म्हणजे सुरुवातीचं कॅपिटल. ओके, क्रेडिट साईडला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या. ऍडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस केलं एखाद्या पार्टनरने, कॅश ऑर इन काइंड ऑर इन द फॉर्म ऑफ असेट, तेही आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवणार. एखाद्या पार्टनरला आपण इंटरेस्ट अलाउड करत असो कॅपिटलवरती, कमिशन देत असो, सॅलरी देत असो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरचा प्रॉफिट आपण वाटत असो, तर तो आपण क्रेडिट साईडलाच वाटणार. फक्त फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये कुठल्या अकाउंटला? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये कुठं वाटलं आपण ते? पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. नेक्स्ट वन पहा, ड्रॉइंगच्या अमाऊंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला येईल. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग देखील पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला येईल. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरील जर लॉस येत असेल तर तो देखील डेबिटला येईल. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट शोज करेल आपल्याला क्रेडिट बॅलन्स निश्चितच. पहा, एखादा पार्टनर इन्सॉल्व्हंट झाला तरच त्याचा कॅपिटल बॅलन्स डेबिट बॅलन्स येऊ शकतो, अन्यथा अदर केसेसमध्ये पार्टनर्स कॅपिटल बॅलन्सेस ऑलवेज शोज क्रेडिट बॅलन्सेस. all adjusting transactions all adjusting transactions लक्षात ठेवाय टू पार्टनर्स कॅपिटल रेकॉर्डेड टू द पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अंडर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. प्रोव्हिजन अंडर इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 इफ पार्टनरशिप डीड इज सायलेंट ऑन द फॉलोइंग पॉइंट्स. समजून चला, पार्टनरशिप डीड मध्ये पुढे दिलेल्या पॉइंट्स वरती कोणत्याही स्वरूपाची इन्फॉर्मेशन दिलेली नसेल तर भारतीय भागीदारी संस्था कायदा 1932 मध्ये काय तरतुदी दिले त्याच्या संदर्भात आपल्याला पाहायचं आहे. प्रॉफिट शेअरिंग रेशो. पार्टनर्समध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशो काय असावा? तर भारतीय भागीदारी संस्था कायदा काय सांगतो? पार्टनर्स म्युच्युअली डिसाईड करतील त्या पद्धतीनं. जर पार्टनर्स म्युच्युअली डिसाईड करत नसतील तर निश्चित लक्षात ठेवा तो कसा असणार? इक्वली असेल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, एखाद्या पार्टनरला किंवा पार्टनर्सना कॅपिटलवरती व्याज घेण्याचा अधिकार आहे का? किंवा इंटरेस्ट ऑन कॅपिटल अलाउड करायचा आहे का?
तर पार्टनरशिप फॉर्म काय म्हणते, पार्टनरशिप ऍक्ट काय म्हणतो, पार्टनरशिप फॉर्मने त्यांच्या पार्टनरशिप डीडमध्ये लिहावं. जर पार्टनरशिप डीडमध्ये त्या स्वरूपात इन्फॉर्मेशन नसेल तर प्रोव्हिजन मध्ये काय सांगितलंय, नॉट अलाउड. कमिशन टू ए पार्टनर, सॅलरी टू पार्टनर, निश्चित लक्षात ठेवा की काय सांगतं इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 मध्ये सांगितलेलं आहे की पार्टनरशिप डीडला वाटत असेल एखाद्या पार्टनरला सॅलरी द्यायची, कमिशन द्यायचं, त्या पद्धतीने ते पार्टनरशिप डीड मध्ये लिहू शकतात. पण जर पार्टनरशिप डीड मध्ये एखाद्या पार्टनरला सॅलरी द्यावी किंवा कमिशन द्यावं की नाही या संदर्भात माहिती दिलेली नसेल तर नॉट अलाउड प्रोव्हिजन नुसार. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग लक्षात ठेवा, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग चार्ज करायचा आहे की नाही त्यानुसार पार्टनरशिप डीडमध्ये इन्फॉर्मेशन लिहा. इन्फॉर्मेशन तिथं नसेल, पार्टनरशिप डीड सायलेंट असेल इंटरेस्ट ऑन ऑन ड्रॉइंग संदर्भात, तर निश्चित इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 मध्ये काय सांगितलेलं आहे, नॉट चार्ज इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. समजून चला, एखाद्या पार्टनरने ऍडव्हान्सच्या फॉर्ममध्ये, लोनच्या फॉर्ममध्ये पार्टनरशिप फॉर्मला पैसे दिले असतील, तर लोन दिलेलं असेल, तर अशा केसमध्ये त्या लोनवरती व्याजाचा रेट काय असला पाहिजे, इंटरेस्ट रेट काय असला पाहिजे, तर निश्चित लक्षात ठेवा पार्टनरशिप डीड काय करू शकते, त्या कॅरी करू शकते, लिहू शकते 7%, 8%, 9%, 10%, दॅट डझंट मॅटर. पण जर पार्टनरशिप डीडमध्ये माहिती दिलेली नसेल तर इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 नुसार किती पर्सेंट इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन देण्यात यावं, 6% पर ॲनम. एखाद्या पार्टनरला ॲज अ न्यू पार्टनर म्हणून व्यवसायात घ्यायचं झालं तर कशा स्वरूपात घेतलं जावं, तर ती माहिती सांगितलेली आहे की तुम्ही टर्म्स अँड कंडिशन्स मेन्शन करा पार्टनरशिप डीडमध्ये. जर पार्टनरशिप डीडमध्ये काहीही माहिती दिलेली नसेल तर इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 मध्ये प्रोव्हिजन काय केलेलं आहे, विथ द कन्सेंट ऑफ ऑल पार्टनर्स. कन्सेंट म्हणजे सहमती. ए बी ने सी ला जर व्यवसायात घ्यायचं ठरवलं तर दोघांचीही सहमती असली पाहिजे, असं प्रोव्हिजन मध्ये सांगितलेलं आहे. इतकी इन्फॉर्मेशन आपल्याला युनिट नंबर 1 मध्ये पाहायला मिळते. युनिट नंबर 2 मध्ये आपण पार्टनरशिप फर्म साठी फायनल अकाउंट्स कशा स्वरूपात तयार करायचे ते देखील पाहणार आहोत. ते नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू. हे व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला हेल्पफुल ठरत असतील तर निश्चित लक्षात ठेवा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त स्टुडंट्स पर्यंत ही इन्फॉर्मेशन शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.